बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 13 मे 2025 मंगळवार. आवरण घालणारे वस्त्र. परंतु सेम व याफेत यांनी एक वस्त्र घेतले, दोघांनी ते आपल्या खांद्यावर घातले आणि मागे चालत जाऊन आपल्या पित्याची उघडी वागण झाकली. उत्पत्ती 9 अध्याय 23 वचन. देवाचे आभार मानूया की सेम व याफेत सारखे विश्वासू, विश्वासणारे आणि सेवक आहेत. त्यांच्या खांद्यावर एक वस्त्र होते, असे वस्त्र जे त्यांच्या पित्याची लाज झाकू शकत होते. त्याचप्रमाणे प्रेमाचे वस्त्रही पापांचे समुदायाला झाकते. आपल्या प्रिय प्रभूच्या खांद्याकडे बघा. त्यांच्या प्रेमाने ओतलेल्या रक्ताचे थेंब बघा. हेच रक्त आपले पाप झाकणारे वस्त्र बनते. येशू आपली पापे उघड करत नाही की आपण लज्जित यावे. आपण कितीही पापी असलो तरी तो आपली पापे स्वतःच्या धार्मिकतेची वस्त्राने झाकतो. तो ते प्रमाणे आपले नाव जपण्यासाठी करतो, अपमान करण्यासाठी नव्हे. ह्याच्या उलट काम व त्यांचे मुलगा यांनी नोवाची उघडणेपणावर झाकण न घालता ते उघडे केले. यामुळे त्यांनी परमेश्वराचे समोर जावे लागले. आजही आपण असे लोक पाहतो जे इतरांची चूक उघड करत फिरतात आणि देवाची मुलांना लज्जित करतात. का? कारण त्यांचे हृदयात दैवी प्रेम नाही. त्यांच्याकडे पडल्यानंतर इतरांसाठी मध्यस्थी करण्याची ओढ नसते. ते ख्रिस्ताचे स्वरूप परावर्तित करत नाहीत. पण पवित्र शास्त्र म्हणते, प्रेम सर्व पाप झाकते. नीतिसूत्र 10 अध्याय 12 वचन. योसेफचे स्वभाव किती सुंदर होते. जेव्हा त्याला कळले की मरियम गर्भवती आहे, तेव्हा तो एक धर्मी पुरुष होता आणि तिला लज्जा न आणता खूप चूक दूर करण्याचा विचार करू लागला. मॅथ्यू 1 अध्याय 19 वचन. त्याला तिची निंदा करायची नव्हती. एका पाद्रीला दुसऱ्या सेवकांची नैतिक चुका समजल्या. त्याच्या अंतःकरणात खळबळ उडाली आणि त्याने त्या गोष्टीची उलगडा करणारा एक लेख लिहिला. पण त्या रात्री प्रभू त्याला दर्शन देऊन म्हणाला, माझ्या मुला, जर तुझी कन्या अशा संबंधात अडकली असती तर तू ते गुप्त ठेवलं असतंस की सर्व जगापुढे उघड केलं असतंस. त्या संबंधाने त्याचे मन विदीर्य झालं आणि त्याने आपली चूक ओळखली. देवाची प्रिय संतानो, धर्मी लोक इतरांची चुका झाकतात. ते त्या पसरवत नाहीत. ते प्रार्थनेत रडतात, मध्यस्थी करतात आणि पुनरुत्थानाचा प्रयत्न करतात. आत्मचिंतनासाठी वचन म्हणून ते कोणत्याही असलास तरी दुसऱ्याचा न्याय करणारा मनुष्य तू निष्कारण आहेस. कारण ज्यात तू दुसऱ्याचे न्याय करतोस त्यात तू स्वतःचा दोष दाखवतोस. कारण न्याय करणारा तू स्वतः गोष्टी करतोस. रोमकार 2 अध्याय 1 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी 2 राजे 17 अध्याय 18 अध्याय. संध्याकाळी योगान 3 अध्याय 19 वचन से 36 वचन. धन्यवाद.